तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 याच्यामध्ये जे आपलं प्रकरण क्रमांक 5 आहे, 2 चलातील रेषीय समीकरणे, तर त्याच्यातला सराव संच 5.1 आपण या व्हिडिओपासून सुरू करतो. तर सराव संच 5.1 मध्ये आपला पहिला प्रश्न आहे, x आणि y या चलांचा उपयोग करून 2 चलातील जी रेषीय समीकरणं आहेत, तर ती रेषीय समीकरणं काय आहेत लिहायची आहेत. कोणतीही 5 समीकरणं लिहायची आहेत, 2 चलातील रेषीय समीकरणं. तर याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळी समीकरणं घेऊ शकता. समजा मी असं लिहिलं एकदम सोपं, x अधिक y बरोबर 8. दुसरं एखादं लिहिलं 2x वजा y बरोबर 4. तिसरं एखादं समीकरण घेऊया आपण. तर याच्यामध्ये वर्गमुळातली चिन्ह घेऊ शकता. वर्गमुळात 2x अधिक फक्त x वर्गमुळाच्या बाहेरल्या x आणि y वर्गमुळात 3y बरोबर 0. कुठलीही लिहू शकतात. चौथं याच्यामध्ये असं लिहूया आपण x वजा 5y बरोबर वजा 3 असंही घेऊ शकता, किंवा पाचवं एखादं तिन्ही एका बाजूला लिहिले तरी चालतील, जसं की x अधिक y अधिक 5 बरोबर 0. तर अशी वेगवेगळी कुठलीही 5 समीकरणं तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. x आणि y या चलाचा उपयोग करून. इथं काही मी दिलेली समीकरणं लिहायला पाहिजेत असे नाही, अशा प्रकारची तुम्ही कुठलीही समीकरणं लिहू शकता. त्यातला दुसरा प्रश्न बघूया आता. तर आता दुसऱ्या प्रश्नामध्ये x अधिक y बरोबर 7 या समीकरणाच्या कुठल्याही 5 उकली लिहायच्या आहेत. तर अशा वेळी अशा प्रश्नामध्ये काय करायचं, शक्यतो दिलेलं समीकरण काय आहे, x अधिक y बरोबर 7 हे समीकरण दिलेले आहे. असं दिलेले. आता याच्यावरून त्याला रूपांतरित करायचं, म्हणजे काय लिहायचं, x बरोबर 7 वजा y अधिक y इकडे 7 कडे येऊन काय होतील वजा. त्यामुळे x ची किंमत काय येईल, 7 वजा y. तर ही किंमत मिळाल्यानंतर मग आपण एक एक किमती ठेवूया. समजा मी y ला किंमत द्यायची, अशा वेळी y बरोबर 1 ठेवला, तर x बरोबर किती येणार, 7 वजा 1. x बरोबर 6 येणार. म्हणजे पहिली उकल काय आली, पहिली उकल अशी लिहा, 1 आणि x ची किंमत 6 आली, पहिली x लिहा, 6 आणि y ची किंमत 1 ही पहिली उकल झाली. दुसरं काय करता येईल, समजा मी y ची किंमत अगदी 0 ठेवली, तर x बरोबर किती येणार, 7 वजा y ची किंमत 0. म्हणजे 7 वजा 0 बरोबर 7 येणार, म्हणजे x बरोबर 7 आले. तर दुसरी उकल काय झाली, 7 आणि 0. तिसरं त्याच्यामध्ये काय करता येईल, समजा तिसरी किंमत टाकली, y बरोबर 1, तर x बरोबर किती येणार आहे, x बरोबर 7 वजा 1, तर किती येणार, y बरोबर 1 घेतलेली आपण 2 घेऊया, इथे असं घेऊया y बरोबर 2 घेऊया, तर इथे पण किंमत काय ठेवणार 2. तर 7 मधून 2 गेले किती उरणार 5. म्हणजे उकल काय आली, x ची किंमत 5, तर y ची किंमत किती येणार आहे 2. 3 उकली झाल्या एकूण. तर चौथी करत असताना समजा एखादी ऋण सुद्धा घेऊया, y बरोबर वजा 1 घेतले समजा, तर x बरोबर काय येणार, 7 वजा y ची किंमत काय आहे वजा 1 आहे, त्यामुळे आणखीन एक वजा येणार, म्हणजे x बरोबर मध्ये वजा वजा काय होणार अधिक, तर x बरोबर किती येणार 8. जी पुढची उकल काय झाली, x 8 असताना y किती आहे वजा 1. ही उकल झाली. पहिला नेहमी x लिहायचा, नंतर y, ही उकल त्याची. किंवा असं लिहू शकता, y बरोबर वजा 2 घ्या, म्हणजे x बरोबर काय येणार 7 वजा y ची किंमत किती आहे वजा 2. तर वजा वजा काय होणार मध्ये अधिक होणार, x बरोबर किती येणार 9. त्यामुळे त्याची उकल किती येणार, पहिला x लिहा म्हणजे 9, आणि y ची किंमत किती ठेवली होती आपण वजा 2. तर अशा एकूण 5 उकली मी तुम्हाला अशा शोधून दिलेल्या आहेत. तर पहिल्यांदा समीकरण असं रूपांतरित करायचं, x मध्ये किंवा y मध्ये सुद्धा करू शकता. y मध्ये x मध्ये केले म्हणून y ला किमती दे, तुम्हाला अशा प्रकारच्या 5 उकली काय होतील मिळून जातील. ओके, तर ह्या सगळ्या काय करा, नोट करा. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर आता प्रश्न क्रमांक 3 बघूया. खालील एकसामायिक समीकरणे सोडवा. तर याच्यामध्ये तुम्हाला 2 एकसामायिक अशी समीकरणं दिलेली आहेत. रेषीय समीकरण, 2 चलातील रेषीय समीकरण अशी 2 दिली असतील तर त्यांना आपण एकसामायिक समीकरणे म्हणतो. तर ही समीकरणं आपल्याला सोडवायची आहेत. आता याच्यामध्ये चलाची किंमत ठेवून आणि चलाचा लोप करून अशा दोन्ही पद्धती आपल्याला माहिती आहेत. जिथे जी सोपी होईल ती आपण तिथे घेऊया. तर सुरुवात करताना पहिलं उदाहरणामध्ये पहिलं समीकरण काय आहे, x अधिक y बरोबर 4. तर याला क्रमांक 1 द्या. दुसरं समीकरण काय दिलेलं आहे, 2x वजा 5y बरोबर 1. तर याला क्रमांक 2 दिला. आता ही जी 2 समीकरण आहेत, तर असं म्हणूया समीकरण 1 वरून, समीकरण 1 वरून, तर समीकरण 1 वरून आपल्याला काय करता येईल, तर इथे
हा जो समीकरण 1 आहे, समजा x आहे तिथे ठेवलं आणि हा अधिक y 4 कडे जाऊन काय होईल? वजा होईल. म्हणजे 4 वजा y येईल. म्हणजे x ची किंमत काय आली? 4 वजा y. फक्त अधिक y ला काय केलं? इकडे 4 कडे आणलं. तो अधिकचा वजा झाला. म्हणजे x बरोबर किती आले? 4 वजा y. आता इथे लिहूया. x बरोबर 4 वजा y ही किंमत कशापासून मिळवली आपण? समीकरण 1 पासून. त्यामुळे ठेवताना कशात किंमत ठेवायची? ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. 1 पासून मिळवलं, मग ठेवताना कशामध्ये ठेवायचं? 2 मध्ये ठेवायचं. आता समीकरण 2 काय आहे ते आधी लिहूया, म्हणजे किंमत ठेवताना आपल्याला सोपं जाईल. 2x वजा 5y बरोबर 1. आता ह्याच्यात ही किंमत ठेवायची. 2x म्हणजे 2 गुणिले x. आता ह्या x ची किंमत किती दिली आहे वरती? 4 वजा y. तर ती इथे लिहूया 4 वजा y. आणि पुढचं आहे तसं वजा 5y बरोबर 1. आता या 2 ने काय करायचं? कंसाच्या आतमध्ये दोघांना गुणायचं. म्हणजे 2 गुणिले 4 केले तर 2 गुणिले 4 किती येणार? 8 येणार. परत मध्ये वजा आहे ते वजा चिन्ह इथं लिहा. 2 गुणिले y केले तर 2y येणार आणि पुढचे आहे तसे वजा 5y बरोबर 1. मग आता इथे जर आपण बघितलं, हा 1 इथे 8 जो आहे तो अधिक आहे, तो 1 कडे येऊन काय होईल? वजा होईल. म्हणजे काय होईल? 1 वजा 8. आणि हे दोघे इथं 2y आणि 5y वजा 2y, दोघांची चिन्ह वजा आहेत. चिन्ह समान असल्यास काय होते? बेरीज होते. म्हणजे 5 आणि 2 किती येणार? 7y. आणि ते 7y आल्यानंतर इथे आपण काय करणार? दोघांचं समान चिन्ह वजा 7 देणार. वजा 7y म्हणजे वजा 7 गुणिले y. आणि 8 मधून 1 गेले किती राहणार? 7. आणि कारण याचा अधिक आहे, याचं वजा आहे, तर चिन्ह भिन्न असल्यास वजा बाकी. 1 मधून 8 गेले 7 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. आता जर का आपल्याला उत्तर पाहिजे असेल तर हा गुणिले जो आहे तो इकडे येऊन काय होणार? भागिले होणार. त्याचं चिन्ह बदलणार नाही. तो वजाचा वजाच राहील. इथं ऑलरेडी वजा 7 आहे. हे वजा 7 गुणिले ते काय झाले? छेदात आले म्हणजे भागिले झाले. तर दोन्हीचं वजा वजा काय येणार? अधिक चिन्ह होणार. आणि y बरोबर किती येणार? 7 एक्के 7. म्हणजे y ची किंमत किती आली? 1. तर या सगळ्यातनं y ची किंमत किती मिळाली आपल्याला? 1 मिळाली. आता समीकरण 3 वरून किंवा 3 वरून जी आपण किंमत ठेवली आहे, तर 3 मध्ये जर आपण बघितलं तर काय आलेलं आहे? x बरोबर 4 वजा y. x बरोबर 4 वजा y ची किंमत आता किती मिळाली आपल्याला? 1. म्हणजे x बरोबर किती येणार? 4 वजा 1 3. तर हे किंमत मिळाली आपल्याला. म्हणून उकल बरोबर समीकरणाची उकल किंवा उत्तर काय येणार आहे त्याचं? xy बरोबर x ची किंमत किती आहे? 3 आणि y ची किंमत किती आहे? 1. x ची 3 ठेवायची, y ची 1 ठेवायची. हे आपली उत्तर असणार आहेत. उकल बरोबर 3 1. तर हे आपण तिथे लिहूया. xy बरोबर 3 1 ही त्याची उकल असणार आहे. तर हे आपण काय केलं? इथे शोधून काढलं xy ची उकल ही 3 1 अशी असेल. तर आता दुसरा बघूया त्याच्यातला. म्हणजे x ची किंमत 3 आणि y ची किंमत 1. आता दुसरं समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. 2x अधिक y बरोबर 5 आणि त्याच्यानंतर हे दुसरं आहे 3x वजा y बरोबर 5. आता ही 2 समीकरणं सोडवत असताना पहिल्यांदा काय करूया? समीकरणं आहेत तशी लिहून घेऊया. म्हणजे पहिलं समीकरण काय दिलंय? 2x अधिक y बरोबर 5. हे आपलं पहिलं समीकरण आहे. आणि दुसरं समीकरण काय आहे? 3x वजा y बरोबर 5. तर याला क्रमांक 2 देऊया. आता जर y कडे बघितलं तुम्ही, काही नाही म्हणजे त्याचा सहगुणक 1, इथं पण 1 आहे. फक्त चिन्ह भिन्न आहे. म्हणजे सहगुणक समान आहे, फक्त चिन्ह भिन्न आहे. म्हणजे y ला आपण काय करू शकतो? y या चलाचा लोप करू शकतो. म्हणजे y घालवू शकतो. त्यासाठी चिन्ह भिन्न असल्यास काय करायचं? समीकरणांची वजाबाकी करायची. कशी करायची समीकरणांची वजाबाकी? समीकरण 2 सोपं होण्यासाठी सांगतो. समीकरण 2 मधून काय करा? समीकरण 1 वजा करा. समीकरण 2 वजा समीकरण 1. समीकरण 2 आधी लिहूया. 3x वजा y बरोबर 5. त्याच्यातून कुणाला वजा करायचंय? पहिलं समीकरण 2x अधिक y बरोबर 5. सॉरी, चिन्ह भिन्न आहेत म्हणजे बेरीज करायची, तर दोन्हींची बेरीज करूया. सॉरी, समीकरण 2 आणि समीकरण 3 किंवा 1 आणि 2 यांची बेरीज करूया. कारण का? कारण y चं चिन्ह इथे अधिक आहे, इथे वजा आहे. तर समजा बेरीज केली तर अधिक y ला वजा y काय होईल? कॅन्सल होईल. चिन्ह ज्यावेळी त्या चलाची भिन्न असतात त्यावेळी बेरीज करायची समीकरणांच्या बाबतीत. चिन्ह ज्यावेळी समान असतील त्यावेळी चलाचा लोप करण्यासाठी वजाबाकी करायची. तर हे लक्षात ठेवा. त्यामुळे इथे वजाबाकीच्या ऐवजी काय करूया? आपण बेरीज करूया. समीकरण 1 अधिक 2 किंवा 2 अधिक 1 कुठल्याही पद्धतीने चालेल. आता यांची जर आपण बेरीज केली तर इथे बघा काय होईल? वजा y आणि अधिक y चिन्ह भिन्न असल्यामुळे एकमेकाला कॅन्सल होतील. म्हणजे y वजा y 0 येईल.
तर ते थोडक्यात y लोप झाला, त्याचा कॅन्सल झाला. आता 3x अधिक 2x या दोघांची जर बेरीज केली आपण, 3 आणि 2 किती येणार? 5x. 5 आणि 5 किती येणार? 10. 5x चा अर्थ काय? 5 गुणिले x. तर हे गुणिले 5 इकडे येऊन काय होणार? भागिले होणार, म्हणजे 10 भागिले 5 म्हणजे x बरोबर किती येणार? 5 एके 5, 5 दुणे 10. म्हणजे x ची किंमत मिळाली आपल्याला, x बरोबर 2 मिळाला. तो कुठल्याही एका समीकरणात ठेवूया. x बरोबर 2 असं लिहूया. समीकरण x बरोबर 2 समीकरण 1 मध्ये ठेवून. समीकरण 1 त्यासाठी काय आहे? 2x अधिक y बरोबर 5. तर हे लिहूया, 2x अधिक y बरोबर 5. तर 2x म्हणजे 2 गुणिले x. तर x ची किंमत किती आहे? 2. इथं x ची किंमत ठेवा 2 अधिक y बरोबर 5. मग आता 2 गुणिले 2 केले आपण तर किती येणार? 4 अधिक y बरोबर 5. जर का तुम्हाला y ची किंमत पाहिजे असेल तर अधिक इकडे येऊन काय होणार? वजा, म्हणजे 5 वजा 4 y बरोबर किती येणार? y ची किंमत येणार 1. y बरोबर 1. हे त्याचं अचूक उत्तर असेल. म्हणजे उकल कशी लिहिणार आपण? xy बरोबर x ची किंमत किती मिळाली आपल्याला? x ची किंमत मिळालेली आहे 2 आणि y ची किंमत किती आहे? 1. तर 2 आणि 1 ही त्या समीकरणांची काय असेल? उकल असेल. ओके. तर आता उदाहरण क्रमांक 3 मध्ये आपल्याला जी समीकरण दिलेली आहे त्यातलं पहिलं समीकरण आहे 3x वजा 5y बरोबर 16. हे पहिलं समीकरण दिलेलं आहे. आणि दुसरं समीकरण आहे x वजा 3y बरोबर 8. हे दुसरं आहे. तर समीकरणांना आपण 1 आणि 2 असे क्रमांक दिले. आता समीकरण 2 चा उपयोग करायचा आहे. म्हणजे असं लिहायचं, समीकरण 2 वरून तर चलाची किंमत ठेवूया आपण समीकरण 2 वरून. आता हा वजा 3y 8 कडे येऊन काय होईल? अधिक होईल. म्हणजे x बरोबर इथे मूळचे 8 आहेत आणि हा काय म्हटलं मी आता? वजा 3y काय होणार? अधिक 3y. म्हणजे x ची किंमत किती आली? 8 अधिक 3y. याला तिसरा क्रमांक द्या समीकरणांचा. आता हे मिळाल्यानंतर कशातून मिळवली ही किंमत? आपण दुसऱ्यामधून. त्यामुळे किंमत ठेवताना कशामध्ये ठेवायची? पहिल्यामध्ये ठेवायची. तर इथे लिहूया आपण x बरोबर 8 अधिक 3y. ही जी किंमत आहे ती समीकरण कुठल्या समीकरणामध्ये ठेवूया? समीकरण 1 मध्ये ठेवून. ती समीकरण 1 मध्ये ठेवूया आपण. समीकरण 1 काय आहे? समीकरण 1 मध्ये 1 काय आहे? 3x वजा 5y बरोबर 16. हे काय आहे? समीकरण 1 आहे. ओके. तर म्हणून याच्यात 3 गुणिले x ची किंमत किती आलेली आहे? तर x ची किंमत आहे 8 अधिक 3y. ही x ची किंमत ठेवली वजा 5y बरोबर 16. तर काय केलं आपण? जिथे x आहे तिथे x ची किंमत ही किती ठेवली? 8 अधिक 3y. आता काय करायचं? इथे 3 ने आतमध्ये गुणायचं, म्हणजे 3 गुणिले 8 किती येणार? 24 अधिक मध्ये अधिक आहे तर अधिक लिहा, इथे अधिक आहे इथे. तर 3 गुणिले 3 किती येणार? 9y वजा 5y बरोबर 16. 3 त्रिक 9 आले वजा 5y बरोबर 16. आता इथे जर तुम्ही बघितलं हे 24 हे अधिक आहे, तर इकडे 16 कडे येऊन काय होतील? वजा, म्हणजे 16 वजा काय होतील? 28. कुठल्याही संख्येचं चिन्ह समोर बघायचं. अधिक आहे ते इकडे येऊन काय होणार? सॉरी, 16 वजा 24 पाहिजे तिथे. जस्ट अ मिनिट. तर 16 वजा किती लिहिणार? 24. ओके. आणि 9 मधून 5 वजा केले. चिन्ह भिन्न आहेत, याचा अधिक आहे याचं वजा आहे. चिन्ह भिन्न असल्यास वजा बाकी. 9 मधून 5 गेले किती उरणार? 4y. 4y चा अर्थ काय? 4 गुणिले y. आणि आता 16चं चिन्ह बघा, काही नाही म्हणजे अधिक, हे वजा. चिन्ह भिन्न असल्यास वजा बाकी, म्हणजे 24 मधून 16 गेले 8 उरणार. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय असणार आहे? वजा असणार. ओके, वजा 8 येणार ते. मग आता गुणिले 4 काय होणार? भागिले, म्हणजे y बरोबर वजा 8 भागिले 4. y बरोबर 4 एक्के 4, 4 दुनी 8. 4 एक्के 4, 4 दुनी 8. म्हणजे चिन्ह कुठलं येणार तिथे? वजा 2. y बरोबर किती येणार? वजा 2 येणार. 4 एक्के 4, 4 दुनी 8. वजा 2 आले. आता समीकरण 3 वरून, समीकरण 3 मध्ये जर आपण बघितलं 3 वरून असेल, 3 वरून समीकरण 3 काय आहे? x बरोबर, x बरोबर ही किंमत मिळालेली आपल्याला 8 अधिक
3y. x बरोबर 8 अधिक 3y म्हणजे किती येणार ते? x बरोबर 8 अधिक 3. y ची किंमत किती आहे? -2. तर ही किंमत ठेवा. y ची किंमत किती ठेवणार? -2. x बरोबर 8. आता इथे चिन्ह बघा, इथे अधिक आहे, हे अधिक आहे आणि हे वजा आहे. चिन्ह भिन्न म्हणजे भिन्न असेल. अधिक आणि वजा काय येणार? अधिक गुणिले वजा, त्यांचं चिन्ह वजा येणार आणि 3 गुणिले 2 केल्यावर किती येणार? 6 येणार. x बरोबर 8 मधून 6 गेले, किती उरणार? 2. म्हणजे उकल काय येणार? उकल xy बरोबर x ची किंमत किती आली आहे? 2 आणि y ची किंमत किती आलेली आहे? -2. तर ही आपली तिथे उकल असणार. ओके, ही आपली काय असणार आहे? उकल 2 आणि -2. तर आता उदाहरण क्रमांक 4 बघूया. उदाहरण क्रमांक 4 मध्ये आपल्याला पहिलं समीकरण दिलेलं आहे 2y - x बरोबर 0. याला हे पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरण आहे 10x अधिक 15y बरोबर 105. तर याला क्रमांक 2 दिला. आता हे समीकरण सोडवत असताना इथे जर पहिलं समीकरण हे बघितलं आपण 2y - x बरोबर 0. तर या समीकरणावरून आपण काय करूया? चलाची किंमत शोधूया, म्हणजे x ची किंमत शोधूया. तर इथे समजा हा वजा x आहे, इकडे येऊन काय होईल? अधिक होईल. इथे ऑलरेडी कोण आहे? 2y. असं लिहूया. कुठल्या समीकरणावरून हे करतोय आपण? 1 वरून. समीकरण 1 वरून 2y बरोबर 0 अधिक x. 0 अधिक x म्हणजे किती येणार? तर आहे तसं x येणार. ओके, x. आणि इथे किती आहे? x बरोबर 2y. x बरोबर 2y. ही किंमत आपल्याला मिळाली, चलाची किंमत. याला क्रमांक 3 म्हणूया. आता x बरोबर 2y ही किंमत, ही जी किंमत आहे, ही किंमत कशावरून मिळवली आपण? पहिल्या समीकरणावरून मिळवली. तर ठेवताना किंमत ठेवूया दुसऱ्या समीकरणामध्ये. समीकरण 2 मध्ये ठेवू. 2 मध्ये ठेवून तर x बरोबर 2y ही कुठल्या समीकरण 2 मध्ये ठेवायचे. मग समीकरण 2 काय आहे ते परत एकदा लिहूया. 10x अधिक 15y बरोबर 105. हे आपल्याला दिलेलं समीकरण क्रमांक 2 आहे. तर याच्यात काय किंमत ठेवायची? x बरोबर 2y म्हणजे 10. इथं मध्ये गुणाकार असणार. 10 गुणिले x ची किंमत ठेवा 2y, पुढचे आहे तसे अधिक 15y बरोबर 105. आता 10 ला जर 2 ने गुणलं आपण, 10 गुणिले 2 किती येणार? 20y. ओके, 10 दुनी 20 आले. 20y अधिक 15y बरोबर 105. तर 20 आणि 15 यांची बेरीज केली तर किती येणार? 35y बरोबर 105. आता 35y चा अर्थ काय? 35 गुणिले y आहे ते. तर ते गुणिले इकडे पलीकडे येऊन काय होतील? भागिले होतील. म्हणजे y बरोबर 105 ला कितीने भागायचं? 35 ने. आता 35 चा पाढा जर येत नसेल तर थोडंसं तयार करा. 35 एक्के 35, 35 दोन्ही 70 आणि 35 गुणिले 3 केले तर किती येणार? 105. म्हणजे 35 एक्के 35 आणि 35 त्रिक 105. म्हणजे y ची किंमत किती मिळाली आपल्याला? y बरोबर 3 मिळाला. आता ही जी y मिळाली किंमत, असं म्हणूया 3 वरून समीकरण 3 जे आपण मिळवलं होतं ते काय होतं? y बरोबर 2x. वरती बघू शकता y बरोबर 2x हे आपण मिळवलं. सॉरी, x बरोबर 2y असं होतं. जस्ट मिनिट. x बरोबर 2y. तर मग आता y ची किंमत आपल्याला मिळाली. मग x पाहिजे असेल तर x बरोबर 2 गुणिले y ची किंमत ठेवायची. y ची किंमत किती आहे? 3. तर x बरोबर किती येणार? 2 गुणिले 3 6 येणार. x बरोबर 6. मग म्हणून उकल बरोबर, उकल कशी लिहायची बघा. तर xy उकल बरोबर लिहिताना असं लिहा, xy बरोबर x ची किंमत किती आलेली आहे? 6 आणि y ची किंमत किती आलेली आहे? वरती बघितलं तर 3. म्हणजे xy बरोबर 3 ही आपली काय असणार आहे? उकल असणार आहे. हे त्याचं उत्तर असणार आहे समीकरणाचं. अशा पद्धतीने लिहायचं किंवा x बरोबर 6 व y बरोबर 3 असं सुद्धा लिहू शकता तुम्ही. तर आता पुढील उदाहरण सोडूया आपण. तर आता आपण उदाहरण क्रमांक 5 बघूया. उदाहरण क्रमांक 5 मध्ये 2x अधिक 3y. आता हे फक्त पहिलं जे लिहिताना इथे काय करूया? अधिक 4 इकडे येऊन काय होईल? वजा होईल. म्हणजे 0 वजा 4 किती येणार आहे? ते वजा 4. त्याला क्रमांक 1 देऊया. अधिक 4 चे काय झाले? फक्त वजा 4. आणि मग दुसरं समीकरण x वजा 5y बरोबर 11. सॉरी, x वजा 5y बरोबर
11. तर याला काय करूया आपण, समीकरण 2 म्हणूया. तर त्या दोन समीकरणांमध्ये समीकरण 2 वरून तिथं असं लिहूया, समीकरण 2 वरून समीकरण 2 आपल्याला काय सांगतं किंवा त्याचा उपयोग आपण कसा करू शकतो, तर हा -5y इकडे 11 कडे येऊन काय होईल, अधिक होईल. म्हणजे x बरोबर मूळचे 11 आहेत तिथे, आणि हा -5y काय होणार, इकडे येऊन अधिक 5y. म्हणजे x बरोबर 11 अधिक 5y हे त्याचं उत्तर येणार. आता हे जे उत्तर मिळणार आपल्याला, हे आपण कशावरून मिळवलं, तर 2 वरून. याला क्रमांक 3 देऊया. तर मिळवलं 2 वरून, म्हणून ती किंमत कशामध्ये ठेवायची, तर 1 मध्ये ठेवायची. मग असं लिहूया, x बरोबर 11 अधिक 5y समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 आधी लिहा, म्हणजे किंमत ठेवताना लक्षात येईल तुमच्या. 2x अधिक 3y बरोबर -4. तर 2 गुणिले x ची किंमत आपल्याला इथे मिळाली. किती आहे, 11 अधिक 5y ही x ची किंमत ठेवायची. पुढचे आहे तसे द्या, अधिक 3y बरोबर -4. आता याने आतमध्ये जर गुणलं आपण, 2 गुणिले 11 केले तर 11 दोन्ही किती येणार, 22. अधिक मध्ये अधिक आहे तर अधिक लिहा. परत 2 ने 5y ला गुणा, 5 गुणिले 2 10y. तर फक्त कंसातल्या दोघांना गुणा, पुढचे 3y आहेत तसे, आणि त्याच्यानंतर -4. मग आता याच्यात जर आपण यांची बेरीज केली, 10 अधिक 3 किती येणार आहेत, 13y. आणि याचं चिन्ह इथे अधिक आहे, तर अधिक इकडे येऊन काय होतील, वजा होतील. म्हणजे -4 मूळचे आणि अधिक 22 काय होणार, -22. म्हणजे 13y बरोबर, चिन्ह समान असल्यास आपण काय करतो, बेरीज करतो. म्हणजे दोघांची चिन्ह समान आहे, 22 आणि 4 किती येणार, 26. आणि दोघांचं समान चिन्ह कुठलं आहे, -26. आता 13y चा अर्थ काय, 13 गुणिले y आहेत, तर ते इकडे 26 कडे येऊन काय होतील, भागिले. म्हणजे y बरोबर -26 भागिले 13. म्हणजे कसं लिहिणार, 13 1 13, 13 2 26 आणि हे वजा चिन्ह. म्हणजे y बरोबर किती येणार आहे, -2. y बरोबर -2 ही किंमत मिळाली. आता समीकरण 3 चा उपयोग करूया. समीकरण 3 वरून x बरोबर काय आलं होतं आपलं, x बरोबर इथे घेतली होती आपण किंमत 11 अधिक 5y. तर हे इथं लिहूया, 11 अधिक 5y. म्हणजे x बरोबर 11 अधिक 5 गुणिले y ची किंमत किती ठेवायची, -2. म्हणून x बरोबर 11 अधिक, आता याच्यामध्ये अधिक चिन्ह असं लिहूया, हे अधिक आणि हे इकडचे वजा. अधिक आणि वजा काय होणार, अधिक आणि ऋण आणि धन, म्हणजे ऋणच येणार. आणि 5 गुणिले 2 किती येणार, 10. म्हणजे ऋण 10 वजा 10 येणार. 11 मधून 10 गेले किती उरणार, 1. म्हणजे x बरोबर किती आले, 1. म्हणून शेवटचं उत्तर काय लिहिणार, उकल बरोबर काय लिहिणार, xy बरोबर x ची किंमत किती आली, 1. आणि y ची किंमत किती आहे, -2. किंवा सेपरेटला x बरोबर 1, y बरोबर -2. दोन्ही पद्धतीने उकल त्याचं उत्तर लिहू शकता. तर आता उदाहरण क्रमांक 6 बघूया. उदाहरण क्रमांक 6 मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, 2x वजा 7y बरोबर 7 हे पहिलं समीकरण. आणि दुसरं समीकरण आहे 3x अधिक y बरोबर 22 हे दुसरं समीकरण. आता हे जर समीकरण आपल्याला सोडवायचं असेल, तर इथे आपण काय करूया, चल जे आहे त्याचा सहगुणक समान करूया आणि मग सोडूया. त्यासाठी काय करायचं बघा, समीकरण 2 ला कुठल्याही मेथडने केलं तरी चालेल. समीकरण 2 ला 7 ने गुणू. त्याचे समीकरण 2 दिलं, त्याला कितीने गुणायचं, 7 ने गुणायचं. म्हणजे कसं लिहिणार, 7 गुणिले पूर्ण समीकरण 2 ला 3x अधिक y बरोबर 22. आता प्रत्येक पदाला आतल्या गुणा, 7 गुणिले 3 केलं किती येणार, 21x. मध्ये अधिक आहे, तर हे अधिक लिहायचे. परत 7 गुणिले y आले 7y बरोबर. आता 22 गुणिले जर 7 केले, त्यासाठी 14 हातचे 1 14 आणि परत 7 दुनी 14 आणि 15 154. तर याला समीकरण काय म्हणूया, 3 म्हणूया. आता 1 आणि 3 मध्ये जर आपण बघितलं, तर इथे याचाही सहगुणक 7 आहे, याचाही 7 आहे. फक्त चिन्ह भिन्न आहे. ओके, इथेही 7 आणि इथेही 7 आहे. फक्त चिन्ह याचं वजा आहे आणि इथे काय अधिक आहे. तर अशी ज्यावेळी चिन्ह भिन्न असतात आणि सहगुणक समान असतात, तर ते घालवण्यासाठी काय करायचं,
समीकरणांची बेरीज करायची. ओके. समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची समीकरण 3 यांची बेरीज करायची. म्हणजे समीकरण 1 अधिक समीकरण 3. मग ती समीकरण लिहूया. समीकरण 1 काय आहे आपलं 2x वजा 7y बरोबर 7. ते लिहूया. 2x वजा 7y बरोबर 7. आणि आता हे आलेलं तिसरं. 2x सॉरी इथे 2x अधिक 7y बरोबर 154. मग आता सॉरी इथे 21 आहे. 21x. हे बघ इथे 21x आहे. ते चुकून 2 लिहिलं मगाशी. 2x ऐवजी काय लिहिलं 21x. 21x अधिक 7y बरोबर 154. ह्या दोन्ही समीकरणांची काय करायचे? बेरीज करायची. मग आता बेरीज केल्यानंतर इथे बघा 21 आणि 2 केले तर 23x येतील. वजा 7y अधिक 7y. चिन्ह भिन्न आहेत. 7 मधून 7 गेले 0 म्हणजे कॅन्सल होईल. आणि 154 मध्ये जर 7 मिळवले तर 161 येणार. आता 23x म्हणजे काय 23 गुणिले x. इकडे येऊन काय होणार भागिले म्हणजे x बरोबर 161 भागिले 23. आता जर तुम्ही 23 गुणिले 7 केलं 7 त्रिक 21 1 हातचे 2 7 दुनी 14 आणि 2 16 161 म्हणजे 23 एक्के 23 आणि 23 सत्ते 161 येणार. म्हणजे x ची किंमत किती आली आपली 7 आली. आता त्याच्यावरनं y ची किंमत शोधायची. तर x बरोबर 7 समीकरण कुठल्याही एका समीकरणामध्ये ठेवा. मी समीकरण 2 मध्ये ठेवतोय. समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 काय आहे 3x अधिक y बरोबर 22. इथे लिहूया 3x अधिक y बरोबर 22. मग आता त्याच्यात किंमत ठेवायची 3 गुणिले x ची किंमत किती ठेवणार 7 अधिक y बरोबर 22. 3 गुणिले 7 केले तर किती येणार 21 अधिक y बरोबर 22. मग इथे अधिक 21 इकडे येऊन काय होणार वजा y बरोबर 22 वजा 21. तर y बरोबर किती येणार y बरोबर 1. ओके मी इथे लिहितो खाली y बरोबर 1. 22 हे अधिक आहेत ते वजा झाले 22 मधून इथे लिहिण्याऐवजी फक्त इथे लिहिले हे डायरेक्ट लिहा y बरोबर 1. म्हणजे उकल कशी लिहिणार त्याची उकल बरोबर उकल कशी असते xy. तर पहिली किंमत लिहायची x ची किंमत किती आलेली आहे x बरोबर 7 आणि दुसरी किंमत लिहायची y म्हणजे x बरोबर 7 y बरोबर 1. हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. तर इथं आपली जी त्यातली एकूण 6 उदाहरणं आहेत तर ती इथं पूर्ण होत आहेत आणि हा सराव संच इथे संपतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा जो सराव संच आहे 5.2 तो बघूया आपण. ओके थँक्यू.